स्वागत केलं आणि त्यांच्या चरणाला स्पर्श केला. त्या सीतेच्या त्या कृतीनं चक्रावलेल्या दिसल्या. सीतेनं त्यांना आसन दिलं. हातात जलपात्र देत ती त्यांच्या चरणांजवळ बसली. तेव्हा त्या संकोचल्याच. म्हणाल्या, जानकी, आपण इथं बसावं. महाराणी, आपण ज्येष्ठ आहात. केवळ वयानच नव्हे तर व्यासंग आणि अनुभवानेही. मला आपण असे संबोधू नये. विनंती आहे. मंदोदरीनं पाहिलं. या अनुपम सुंदरीच्या मुखावर अहंकाराचा लवलेशही नाही. रावणासारख्या महाबलाढ्य लंकाधिपतीचं पतीनं दास्यत्व स्वीकारण्याची तयारी दाखवावी याचा गर्व नाही. इतके दिवस या बंदिवासात असूनही हिच्या मुखावर दीनमाना अथवा भयभीत झाल्याचा भाव नाही. ऐकले होते तशीच आहे. वेगळीच मूर्ती घडवली आहे विधात्यानं. दोघी एकमेकींकडे पाहत होत्या. काही क्षण रितेच गेले. त्रिजटेनं गोरस आणि काही फळं आणून ठेवली. बाहेर राक्षसी एकमेकींशी कुजबुजत होत्या. महाराणी इथं येतील याची त्यांना कल्पनाच नव्हती. जानकी, त्या बोलू लागल्या. माझ्या पतीनं जे केलं त्याचं समर्थनही करणार नाही आणि एक पतिव्रता या नात्यानं त्यांचा निषेध करण्याचा अधिकारही मला नाही. त्यांच्या स्वरात मार्दव होतं. त्यांच्या निकट बसल्यावर त्यांच्या कांतीचं तेज तिलाही जाणवत होतं. हे महासती, आपल्यासारख्या परिपूर्ण स्त्रीला सोडून माझ्यासाठी प्राणपणाला लावणं म्हणजे आम्रवृक्षाला सोडून पलाश वृक्षाकडे फळं मागण्यासारखं आहे. मंदोदरीच्या चेहऱ्यावर खिन्नता दाटली. मी तुला महाबली रावण राजाच्या स्वाधीन व्हायला सांगण्यासाठी आलेले नाही. मला तुला प्रश्न करायचा आहे आणि निषेधही. महादेवी, निषेध? तू बुद्धिवंत आहेस. युद्धातल्या संहाराची तुला जाणीव आहे. मग हे जानकी, तो हनुमंत तुला भेटून गेला. तो तुला माते माते असे संबोधत होता. होय, मला पुत्रासारखाच आहे तो, महाराणी. मग त्याचा स्पर्श तुला वर्जित असण्याचं कारणच नव्हतं. युद्धासाठी राम लक्ष्मणांना तो इथे आणू शकतो तर तो तुला परत नेऊ शकत होता. कितीतरी विध्वंस टळला असता. का नाही केलीस? आता इथल्या राक्षसी विधवा निपुत्रिक होतील. त्यांच्या नेत्रात अश्रू तरळले. की तुला युद्धच हवे होते, प्रतिशोध हवा होता. सीता काही क्षण मौन राहिली. मग तिने म्हटलं, प्रतिशोधाची कसलीही भावना माझ्या मनात नाही. आणि युद्ध म्हणाल तर ते आता कुणाच्याही हातात उरलेलं नाही. कारण आता जो संघर्ष होणार आहे तो दोन संस्कृती, दोन विचारांचा आहे, दोन राजांचा नाही. तिने सांगायला सुरुवात केली. एकाच म्यानात दोन खड्ग मावत नाहीत. सर्वतच दोन विचार एकाच वेळी पृथ्वी तलावर नांदू शकणार नाहीत. हे साम्राज्य विस्ताराचे युद्ध नाही. तसे असते तर सुग्रीवाचा नव्हे तर स्वतःचा राज्याभिषेक घडवून आणला असता ना राम लक्ष्मणांनी. लंकेतही असेच घडेल. हा महासंग्राम आहे आणि यात सजीव समूहाचं भवितव्य ठरणार आहे. बरंच काही विस्ताराने स्पष्ट करत ती म्हणाली, आपण दोघी या संघर्षात आता कुठेच नाही. देवी, या गर्तेत सगळेच भरडले जाणार आहेत. मंदोदरी शांतपणे ऐकत होती. मग ती उठली. मी तुझी केवळ क्षमाच मागू शकते जानकी. त्याने हात जोडले. पण सीतेनं त्यांना अडवलं. नाही देवी,
मला आशीर्वाद द्या. माझ्या हातून सारासार विवेकानेच कर्म घडावे आणि त्यातून माझ्या वाट्याला येणाऱ्या प्रारब्धाला सामोरं जायचं मला बळ मिळो असा आशीर्वाद द्या. त्यांनी तिला पोटाशी धरलं. त्यांच्या भविष्यातला काळोख त्यांना जाणवला होता आणि सीतेच्या भाळी लिहिलेला पहाटेचा शुद्ध आणि तेजस्वी सूर्य. बुद्धिमती आहेस, राम भाग्यवान आहेत. एक पतिव्रता म्हणून मी रावणाचे पूजन करते आणि करत राहणार आहे. पण त्या क्षणभर थांबल्या. मग दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या, पण रावण पूजण्याची दुर्बुद्धी कुणाला न हो. धन्यवाद.